फ्रेंड्स, टीजे हिअर. आजकाल स्वतःला फिट ठेवणं खूप क्रिटिकल झालेलं आहे, कारण आपलं शेड्यूल जे आहे ते खूप बिझी आहे. आपण खूप बिझी असतो, त्यामध्ये आपल्याला फिट ठेवण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतात. आता फिट ठेवण्यासाठी कोणकोणते एक्सरसाइज चांगले आहेत? तर स्विमिंग हा बेस्ट एक्सरसाइज आहे, सायकलिंग हा बेस्ट एक्सरसाइज आहे, त्यासोबत वॉकिंग अँड रनिंग. पण मला तर वॉकिंग करताना थोडे प्रॉब्लेम येतात, बिकॉज आय हॅव प्रॉब्लेम ऑफ माय लेग. माझ्या पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे सायकलिंग पण जमत नाही. पण स्विमिंग मी जबरदस्त करतो आणि काही व्यायाम मी घरी बसल्या बसल्या करतो. ते खूप महत्त्वाचे आहेत. ते आपल्याला स्वतःला फिट होतात आणि ते डेली केलं पाहिजे. फक्त योगा डे वगैरे आहे म्हणून नाही, तर ते डेली केलं. 10 ते 15 मिनिटं जरी तुम्ही केलात, बसल्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या अंगातून घाम बाहेर काढू शकता. मी तुम्हाला काही एक्सरसाइज दाखवतो. एक्सरसाइज प्लस योगा म्हणू शकता तुम्ही त्याला. असं स्पेसिफिक काही नाव नाही आहे, पण ते जर केलं आपण तर नक्कीच आपण फिट राहू. आणि ते मी दररोज करतो मला फिट ठेवण्यासाठी, कारण वॉकिंग अँड रनिंग मला जमत नाही, मी म्हटलं तुम्हाला. पण स्विमिंग मी करतो. पण स्विमिंगसाठी आजकाल आपण दररोज बाहेर जाणं वगैरे शक्य होत नाही ना, आपण बिझी असल्यामुळे. बट आपल्याला स्वतःसाठी थोडा टाईम काढला पाहिजे. सकाळी सकाळी थोडा वेळ जर काढला तुम्ही, 15-20 किंवा अर्धा तास इनफ आहे, ते पण बसल्या ठिकाणी. ओके, तर मी काही एक्सरसाइज तुम्हाला दाखवतो, मी जे करतो त्या योगा प्लस एक्सरसाइज म्हणू शकता. ऑलराईट. याच्यामुळे आपल्या बेलीवर जे जे फॅट असतात ते थोडेसे ते मसल्स स्ट्रेच होऊन फॅट थोडंफार कमी होऊ शकतं, इथे जे जमलं ते. तर हा एक चांगला प्रकार आहे एक्सरसाइजचा किंवा योगाचा म्हणा. 30 सेकंड्स जरी केलात, एक एक प्रकार 30 सेकंड्स 20 सेकंड्स नो प्रॉब्लेम. सेकंड बघा, हे जे फिंगर्स आहेत त्याच्यावर आपण हे असं ठेवून त्याच्यावर असं बसल्या बसल्या ठिकाणी करू शकतो आपण ह्या गोष्टी. कुठे बाहेर पण जायची गरज नाही. हा व्यायाम जो आहे तो, हा एक्सरसाइज तो स्विमिंग रनिंग सारखाच आहे किंवा सायकलिंग सारखाच पूर्ण बॉडीचं वर्कआउट होतं. आपल्याला काय फक्त फिट राहायचं आहे. जर आपण डेली हे अर्धा तास वगैरे केलं आपण, दॅट विल बी व्हेरी नाईस. घाम येईपर्यंत करणं गरजेचं आहे. देन दिस मुवमेंट. देन दिस मुवमेंट. थोडी सिंगम स्टाईल. ओके. The next this. Then little relax for 10 to 15 seconds. Then
हे जे आहे ते 10 ते 15 मिनिटं करावं. आपल्या ब्रिथिंगसाठी चांगलं आहे, दॅट्स वाय. आणि स्टमकसाठी सुद्धा चांगलं आहे, दॅट्स वाय. यू डू इट फॉर 10 to 15 मिनिट्स जर टाईम असेल तर. ओके, तर नेक्स्ट. ओके, आता मी काही सिंपल गोष्टी सांगतो जे आपलं मान वगैरे आहे त्यासाठी, किंवा आपण वरचा जो पार्ट आहे त्यासाठी. बघा ॲक्च्युली देन फॉर शोल्डर मुवमेंट. परत उलट क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. रिलॅक्स फॉर 30 सेकंड्स. घाम यायला सुरू झाला बघा, बसल्या ठिकाणी सांगतोय तुम्हाला मी. वेट अ मिनिट. देन आता सगळ्यात बेस्ट आहे तो सांगतो तुम्हाला, जो आहे तो. थर्टी टू 40. देन थोडंसं स्ट्रेचिंग करायचं असेल तुम्ही. थोडासा स्टमकवर आपण थोडासा जोर द्यायचा. ओके, नेक्स्ट. नाउ रिलॅक्स फॉर 30 सेकंड्स. आता हे जे टफ आहे, सगळ्यात टफ आहे ते मी करून दाखवतो तुम्हाला. घाम आला, दिसतोय का? घाम दिसतोय ना? एक 30 सेकंड जरी आपण असं थांबलो ना, तर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. तर आपल्या लाईफमध्ये आपण फिट राहायचं असेल तर हे करावं लागतं. मला स्वेटिंग आहे बघा, मी 15-20 मिनिटं करतोय.
घाम आला बघा मला. सी आय एम स्वेटिंग. घाम आला. दिसतोय का घाम? दिसतोय ना? बघा ना, बसल्या ठिकाणी बसल्या. आणि आता थंडीचं वातावरण आहे ना, पावसाचे दिवस आहेत तरीसुद्धा. तर तुम्ही पण फिट राहा. अँड विश यू ऑल हॅपी इंटरनॅशनल योगा डे. थँक्यू. बाय बाय.